केलेले आरोप प्रत्यारोप विचारात करून किंवा जे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले याचा विचार करून अजितदादा योग्य निर्णय घेतील। तर नगर परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक उत्कंठ लागली आहे ती कणकवलीच्या निवडणुकीची। इथं राणे विरुद्ध राणे अशी प्रतिष्ठा पणाला लागली आहे। नितेश राणे आणि निलेश राणे दोघेही आमनेसामने आहेत। कणकवलीमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आहे, तर भाजपला रोखण्यासाठी शिंदे सेना, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी अनोखी युती शहर विकास आघाडी स्थापन झाली आहे। यामुळे भाजपकडून मंत्री नितेश राणे आणि शिवसेनेकडून आमदार निलेश राणे आमने सामने येत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मित्रपक्षावर पातळी सोडून टीका करणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय, तर निलेश राणेंनी माजी आमदार राजन तेलींच्या घरी शहर विकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र करत शक्ती प्रदर्शन केलं। कोणी प्रचार करावा नाही हा कम्प्लीटली त्यांचा विषय। आदरणीय निलेशजी तर शिवसेनेचे नेते आहेत। अगर शिवसेना शिंदे गटाने त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल। राणे नेहमी म्हणतात की नाही, आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षामध्ये 100% आम्ही त्यांना न्याय देतो, निष्ठा देतो। आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे, राणे साहेब आहेत, निलेशजी आज शिवसेनेमध्ये आहेत, 100% शिवसेनेला न्याय देत आहेत ना। हा निर्णय जो महायुती तोडण्याचा झालाय तो बाहेरून झालेला आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीच्या अनेक पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे, नातं नातं असतं, ते अशा कुठल्या निवडणुकीमध्ये तुटत नसतं आणि ते तुटणारही नाही। जे डिसिजन घेतले गेले ते वरच्या स्तरावरून घेतले गेले भारतीय जनता पक्षाचे, जे आम्हाला दिसतंय, म्हणून त्यासाठीच मी बोललो ना त्यांचा प्रश्न की आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही खूप वेळ थांबलो, पण वरच्या नेत्यांचं डिसिजन होत नव्हतं भारतीय जनता पक्षाचं, म्हणून आम्हाला डिसिजन घ्यायला लागला आणि आम्ही राणे साहेबांना सांगून हा डिसिजन घेतलेला आहे। तर यवतमाळ नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं एकत्र लढावं ही इच्छा होती, मात्र काँग्रेसनं जागा वाटपासंदर्भात घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे महाविकास आघाडी न झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केलाय। निवडणूक जाहीर झाल्यावर काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडीसाठी बोलणी सुरू केली। सेनेनं 30 जागा मागितल्या, पण शिवसेनेला केवळ 14 जागा देण्यावर काँग्रेस ठाम होती। शेवटी आघाडी न करण्याचा निर्णय आम्ही घेतला असं राजेंद्र गायकवाड यांनी म्हटलंय। त्यांनी आम्हाला प्रश्न असा केला की तुमची तालुक्यात संघटना आहे का, आणि ज्यावेळेला समजा आपण त्यांना काही माहीत नाही का संघटना किती आहे काय, आणि त्याच्यासाठी शिवसेने किती झटले माहीत नाही का, म्हणजे युतीचं बोलणीमध्ये खडा पडण्याचं कारण ते सुरुवात तिथून झाली। तरीसुद्धा आम्ही नरमाईने घेतला। आमचे खासदार संजयभाऊ देशमुख यांनी विनंती केली की जाऊ द्या, सोडून द्या, ते आणि पुनश्च करा। त्याच्यामुळे आपण पुनश्च बोलणीला सुरुवात केली, परंतु शेवटपर्यंत ताठर भूमिका कायम राहिल्यामुळे ही युती तुटली आणि शिवसेनेचे लोक उभे आहेत। तर राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांना टोला लगावलाय। परभणीच्या पाथरी नगर परिषद